अधिकार अरबाज शेख यांनी सोलापुरातल्या ग्लोबल टीम आपली एकटे झाला। आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण 5 ड्रग इन्स्पेक्टरच्या मंजूर पदाची एकही ड्रग इन्स्पेक्टर नाही। मी एकटाच आहे। किती जणांची? मी एकटाच आहे। सर बोला काय? हां मला टाकलं होतं मी त्याला त्याच्याऐवजी मला टाकलं होतं। खाली हात खाली आहे ना, तुम्ही खाली कशाला येतं? हां घे इकडं। मामू मागा सर मम इधर हॉस्पिटलमधल्या मेडिकलवर आरोप करण्यात आला होता किंवा औषध कंपल्शन करण्यात येत आहे, काय नेमकी आपली कारवाई होते, काय सांगाल? आता जी आपल्याकडे अनौषध प्रशासनामध्ये जी माहिती प्राप्त झाली आणि त्याच्यानुसार आपण तात्काळ या ठिकाणी नोबल हॉस्पिटलमधील या मेडिकल स्टोअरला मी व्हिजिट केलेलं आहे। त्याच्यामध्ये औषध याच मेडिकलमधून घेतलं पाहिजे या प्रकारचा किंवा याच्या व्यतिरिक्त कोणत्याही परवानाधारक मेडिकलमधून घेऊ शकतात
अशा प्रकारचा या ठिकाणी फलक प्रदर्शित केलेला नाहीये. हे मान्य आयुक्तांचं जे परिपत्रक होतं त्याचं उल्लंघन दिसून येते. त्यासोबत या ठिकाणी असं दिसून येते की आपले या हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरून प्रिस्क्रिप्शन डायरेक्ट या मेडिकलमधील त्यांच्या कम्प्युटरवरती डिस्प्ले होत आहेत आणि त्यानुसार हे औषधं पेशंटना फक्त या ठिकाणी औषधाचे बिल भरण्यासंदर्भात पाठवत आहेत. पेशंटला कोणत्याही पेशंट किंवा त्याच्या नातेवाईकांना प्रिस्क्रिप्शन दिलं जात नाहीये आणि त्याच्यानुसार इथं औषध विक्री त्या संदर्भातले सर्व पुरावे मी माझ्या तपासणी अहवालात नोंद करून घेतलेले आहेत. त्या व्यतिरिक्त या मेडिकलचं मी ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टनुसार सखोल तपासणी करतोय. त्याच्यामध्ये बरीच उल्लंघनं आढळून आलेली आहेत आणि त्याच्यानुसार प्रथमदर्शनी ही जी काय उल्लंघनं आढळलेली आहेत ती जन आरोग्याच्या आणि जनस्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत घातक असल्यामुळे मी आज या दुकानाला तात्काळ औषध विक्री बंद करण्याचे आदेश देतोय. काय नेमक्या त्रुटी आढळलेल्या आहेत आणि ही नेमकी कारवाई तुमची काय असणार आहे? याच्यामध्ये माझ्या तपासणीमध्ये असं दिसून येते की यांनी एक्सपायरी जे मुदतबाह्य झालेली जी औषधं आहेत ते ॲक्च्युली स्वतंत्रपणे त्यांनी ओळख चिठ्ठीसह साठवणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी अशी काही औषधं त्यांनी विक्रीयोग्य औषधासमोर साठवलेली आहेत. त्याच्यानंतर जे 2 to 8 डिग्री ज्याला आपल्याला शीतपेटीमध्ये फ्रीजमध्ये साठवणं गरजेचं आहे अशा औषधं त्यांनी रॅकमध्ये सर्वसामान्य तापमानात साठवल्याचे दिसून येते. मान्य आयुक्तांच्या परिपत्रकाचं तर उल्लंघन आहेच, त्यासोबत असे काही गंभीर मुद्द्यांचं उल्लंघन दिसून येते. त्याच्यामुळे आपण त्याच्यावरती तात्काळ कारवाई करतो. एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, त्या व्हिडिओला अनुसरून वरिष्ठांकडून काय आदेश आलेले आहेत का? हा, तसेच वरिष्ठांकडून आदेश आज सकाळी प्राप्त झाले. त्यानुसार तात्काळ या दुकानाला तपासणीसाठी आपण व्हिजिट केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण त्यांची सखोल तपासणी करून त्या अनुषंगाने त्याच्यावरती आपण तात्काळ कारवाई करतोय. डॉक्टरांनी सर्व आरोप जे आहेत ते फेटाळून आले. ज्यांचं हे हॉस्पिटल आहे, ज्यांचं मेडिकल आहे, त्यांनी सर्व आरोप फेटाळले. आता तुम्ही कारवाई करताना प्रत्यक्ष माझ्या तपासणीमध्ये बरेच काही औषधाचे जे काही नियम आहेत आपल्या ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टमध्ये त्याचं गंभीर उल्लंघन आढळून आलेले. त्याच्या बाबतीत जे काही कागदोपत्री पुरावे आहेत ते सुद्धा आपण घेतोया आणि त्या अनुषंगाने आपण आपल्या कायद्यानुसार तात्काळ कारवाई करतो. कारवाई असणार आहे म्हणजे काय, किती दिवस बंद असणार आहे किंवा काय? याच्यामध्ये आपण आता प्रथमदर्शनी त्यांना इमिजिएट औषध विक्री बंद करण्याचे आदेश मी जारी करतोय आणि त्यानंतर त्यांना आपण त्या संदर्भात कारणे दाखवा नोटीस जारी करून पुढील कारवाई केली जाईल. औषध विक्री बंद याचा अर्थ मेडिकल सील करण्यात येणार आहे का आपल्यावर? हा, मेडिसिन पूर्ण औषध विक्री बंद करण्याचे आदेश देतोय आपण आजपासून.